पैठणीचा इव्हेंट केला तर लोक चांगलं म्हणतात, पण महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत याच्यासाठी उद्या कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर 10 वेळेला बायकांना म्हणतात आम्हाला लोक वेळ नाहीये. नितीश कुमारला किती सीट आल्या ह्याचा विचार न करता जी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो तसं न होता त्यांना आधी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लागलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण, आता गुन्हेगारांचं राजकारण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये त्यांची पण घराणेशाही आली. म्हणजे निर्लज्जपणे तुरुंगात असलेल्या महिलांना तिकीट दिलं जाते आणि काय म्हणजे अंधेकर असेल, मारणे असलेल्या टोळ्या आहेत म्हणजे यांना तिकीट दिलं जाते आणि याचं समर्थन पण केलं जातं. तुमच्या लक्षात असेल की हे कार्यपद्धती आहे. तुम्हाला आठवतं 2007-8च्या सुमारानंतर इलेक्शन जेव्हा होणार होती 12च्या आधीची, त्यावेळेला इलेक्शन सुरू झाल्याच एखाद्याला गोळी घालून भोसरीमध्ये मारण्यात आलं होतं. म्हणजे पहिल्यांदाच एक खून करून टाकला की बाकीचे 100 लोक मागे जातात. प्रसंगी गरजेच्या राजकारणासाठी जे त्यांनी एक पाऊल मागे यायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका घेतली की तुम्हीच त्या पक्षाला नकोसे आहात. त्याला आपण जिथे नकोसे असतो त्या ठिकाणी थांबण्यापेक्षा जिथे आपल्याला कामाचा आणि आपला विचारांचा सन्मान होईल त्या ठिकाणी आपण असणं चांगलं असं मला वाटतं. सत्ताधारी पक्षातली जी स्पेस असते ती पण आमच्याकडे आहे आणि विरोधी पक्षाची जी स्पेस असते ती आमच्याकडे आहे. नमस्कार, बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामधल्या महापालिका निवडणुका आता 4 दिवसांत येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रचार जो आहे तो शिगेला पोचलेला आहे. पुण्यामध्ये आहोत आपण, वेगवेगळ्या नेत्यांशी बोलत आहोत. आपल्यासोबत आज खास नेते आहेत शिवसेनेच्या नीलमताई गोरे. नीलमताई गोरे या चळवळीतल्या नेत्या आहेत, लढाऊ नेत्या आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठंही महिला अत्याचाराची घटना घडली कुठल्याही कोपऱ्यामध्ये तेव्हा सगळ्यात आधी त्या पोचतात अशी त्यांची ख्याती पण आहे. पण आपण महिलांचे प्रश्न असतील त्याकडे पण येणार आहोत, पण निवडणुकांपासून आपण सुरुवात करूयात कारण आता निवडणुका एकदम जवळ येऊन ठेपल्यात. नीलमताई, स्वागत आहे तुमचं. अर्थातच पुण्यापासून सुरुवात करूयात कारण पुण्यामध्ये गोंधळ बघायला मिळाला खूप आणि शिवसेनेबद्दल जे काय घडलं त्याची चर्चा पूर्ण राज्यामध्ये झाली. असे आरोप पण झाले की भाजपने शेवटपर्यंत गाफील ठेवलं, झुलवत ठेवलं आणि तुमची काही फार डिमांड नव्हती जागांची. असं असताना म्हणजे विश्वासघात केला अशी पण तुमचं असं उदय सामंत झालं. तर काय झालं नेमकं असं आणि का घडलं असं? एक तर विधानसभेची निवडणूक झाल्यावरती आमची अपेक्षा होती की माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे जरी असं म्हटलं जायचं की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, तरीही माननीय शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे सत्तेचं तख्ताचं चक्र बदललं सगळं आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्यावेळेला सुद्धा आकडा आमचा लहानच होता. पण त्याच्यामध्ये एक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची बऱ्याच लोकांना असं अपेक्षा होती की जसं नितीश कुमारला किती सीट आल्या ह्याचा विचार न करता जी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो तसं न होता त्यांना आधी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लागलं. पक्षाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून अतिशय परिपक्व अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासात होऊ नये, आपल्या लाडक्या बहिणींचं मनोभंग होऊ नये म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात झाली. त्यानंतर काही महिने आम्ही बघत होतो की ज्या लोकसभा विधानसभेमध्ये आमची खूप गरज भासते असं दिसत होतं, त्या सगळ्या निर्णयाच्या बैठका किंवा वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे निर्णय आले तर इव्हन एक साधा एकत्रित सत्कार केंद्रीय मंत्र्यांचा घेणं बरोबरच्या पक्षांना घेऊन एवढं सुद्धा झालं नव्हतं. त्यावेळेलाच असं वाटायला लागलं होतं की पुण्यामध्ये युती होणार नाही आणि तशा प्रकारची भावना पण कार्यकर्त्यांमध्ये होती की युती दोन्ही बाजूनी जर का विचार असतील की युती करायचे तर युती होत असते. राजकारणामध्ये कुठल्याही बेरजेच्या राजकारणामध्ये दोघांची तयारी पाहिजे. आणि नंतर मग असं झाली त्याच्यामधली पुढची उलाढाल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आणि त्याला एक थोडा संदर्भ होता की एकनाथजी शिंदे जेव्हा अमित शहाजीला भेटून आले त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की सर्वत्र युती होणार. आधी सांगितलं 4 शहरात होणार आणि मग सांगितलं सर्वत्र युती होणार. ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात की आता सगळीकडे आम्हाला युती करायची आहे, त्यावेळेला साधारणपणाने त्यातून मध्यम मार्ग काढूनच स्थानिक लोक सगळ्या वाटाघाटी करतील अशी अपेक्षा असते आणि म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून अगदी वाजवी म्हणता येईल असं साधारणपणे 35 जागाची त्यांच्याकडे मागणी केली होती आणि ती दिली होती यादी. ती यादी जेव्हा प्रत्यक्षात आमच्याकडे आली त्यावेळेला मात्र त्यांनी फक्त आम्हाला 12 जागा देऊ केल्या होत्या आणि त्या 12 जागांपैकी आम्ही ज्या मागितलेल्या जागा होत्या त्याच्यात नसलेल्या 6 अगदी निरुपयोगी म्हणता येतील किंवा
ज्या ठिकाणी शिवसेना भाजपचा जनाधारच नाही आहे अशा जागा त्यांनी देऊ केल्या होत्या. ते पण आम्हाला कार्यपद्धती म्हणून बरोबर वाटलं नाही. याखेरीज आमच्या पक्षामध्ये कुणाला तिकीट द्यायचं का नाही याच्याबद्दलही 1-2 सजेशन आल्या. ते एका घरातल्या 2 लोकांना देता येणार नाही. तर म्हटलं आमच्या पक्षाचा प्रश्न आहे ना तो, कोणाला द्यायचा का नाही. पण तरी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना ते दिलं. त्यानंतर ते बोलणार होते, शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि त्या बोलून त्यातून काहीतरी मार्ग निघेल असं वाटलं होतं. आणि विशेषतः आमची फडणवीस साहेबांकडून अपेक्षा होती, की ते पुण्याच्या प्रत्येक विषयामध्ये, मग तो कधी टेकड्यांचा विषय असेल, कधी मेट्रोचा विषय असेल, पुणे शहरामध्ये झालेल्या चुकीच्या गोष्टी असतील, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल, त्या प्रत्येक वेळेला आम्ही आमच्या बाजूनी कधीच आपोपर भाव केलेला नाहीये, की बाबा अमक्याकडे आपण द्यायचं नाही किंवा तमक्याकडे द्यायचं नाही. जे शासनात आहेत ते सगळे आपल्याबरोबर अशा पद्धतीने आम्ही वागत आलेलो होतो. पण त्याच्यानंतर मात्र काही प्रगती होईना आणि मग स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मात्र त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या बाजूने आता काही होऊ शकत नाही असं 1-2 दिवसात सांगितलं आणि वरच्या कोर्टात काय ते ठरेल आणि अगदी निवडणुकांचे फॉर्म सुरू व्हायच्या आदल्या दिवशी रात्री असं जाणवलं, की हे आता पुढे काही प्रगती होणार नाहीये. जागा वाढवायला तयार नाहीये कारण स्थानिक युनिटचा विरोध आहे. तर स्थानिक युनिटचा हे पाठिंबा स्वतःला लोकसभेत निवडून जायला असतो, स्वतःला विधानसभेत निवडून जायला असतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते, त्यावेळेला मात्र ही भूमिका त्यांनी जी घेतली, त्याच्यामध्ये काहींचं म्हणणं असं होतं, की आम्ही हतबल आहोत. पण हतबल आहोत याचा अर्थ मग वरिष्ठांचा भूमिका समजून घेऊन त्यासाठी म्हणून वेळप्रसंगी गरजेच्या राजकारणासाठी जे त्यांनी एक पाऊल मागे यायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका घेतली. पण आमचाही पक्ष स्वाभिमानी पक्ष आहे. आम्हाला पण माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, की तुम्ही स्वतःहून कुठलंही स्टेटमेंट करू नका. आपण शेवटपर्यंत युती करायचा प्रयत्न करू आणि म्हणून आम्ही याच्यावर काही बोललो नाही. नाही, पण म्हणजे अगदी जेव्हा अर्ज भरले, त्याच्यानंतर सुद्धा उदय सामंत सांगत होते, की थांबा अर्ज माघारी घेईपर्यंत सुद्धा म्हणजे जरी तुम्ही काय 125-130 अर्ज भरले होते, तरी पण त्यांना एक अपेक्षा होती, की माघार घेईपर्यंत युती तुटली असं सांगायलाही उदय सामंत तयार नव्हते. मग हे काय होतं म्हणजे? नाही, उदय सामंत याच्यासाठी सांगत होते, की त्यांच्या मनामध्ये सामंजस्य होईल अशी अपेक्षा होती ना. सामंजस्याचा काहीतरी मार्ग निघेल आणि ज्याच्यात आमचं महत्त्वाचं म्हणणं होतं, की शिवसेनेचा सन्मान राहील. अशा प्रकारची आकडा असला पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याचमध्ये आम्हाला पाहिजे त्या अग्रक्रमाने जागा मिळाल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये सामंजस्याचा आकडा एखादाच निघालाही असता, पण त्या आकड्यामध्ये आम्हाला ज्या पाहिजे त्या जागाच नसतील, तर त्या आकड्याला अर्थच नव्हता काय. त्याच्या काही अटी मान्य तरी कशाला केल्या? दंगेकरांना का बाजूला ठेवलं? दंगेकर एवढा आक्रमक चेहरा होता, ज्यांनी म्हणजे हे सांगायचं तर जे काय आता सुरू आहे जागेचं प्रकरण वगैरे त्याकडे मी येतोच. त्याच्यावरती आवाज उठवला होता वगैरे, पण मग म्हणून ते आलं ना, की तुम्ही हतबल आहात किंवा तुम्ही तुमचा जो मोहरा आहे तुम्ही त्यालाच का बाजूला ठेवलं? आणि मुळामध्ये असं आहे, की कुठल्याही चर्चेसाठी खरं तर 2 लोकच जात असतात. सगळ्या 2 पक्षांमध्ये अगदी 10 लोकांमध्ये चर्चा होत असते अशातला भाग नाहीये. त्याच्यामुळे 4-4 लोकांनी जायचं ठरलं. त्यामुळे या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला, की 4 लोकं तुम्ही अमुक-अमुक जा. त्याप्रमाणे आम्ही गेलो. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे जाण्याच्या आधी असेल, नंतर असेल, त्यानंतर काय चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये पुढे काय करायचं, या प्रत्येक बाबतीत रवींद्र धंगेकरांचं आम्ही मत घेतोय. ते मी मीडियात पण बोलले होते. त्यांना स्वतःलाही अनेक वेळा बोललेले आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र चर्चा करूनच पुढे जात होतो. म्हणजे त्याच्यात कुठेही विसंवाद किंवा दंगेकरांना डावलणं असं काहीच नव्हतं. कारण आम्ही इथे चर्चा करायचो, बोलायचो आणि मगच पुढची आणि मीटिंग किती जास्त झाल्याच पण नाही तिथे 2. काय झालं म्हणजे तुम्ही किंवा शिवतारे यांना होटिंग झालं, भानगिरे रडत-रडत बाहेर पडले. आरोप झाले तुमच्यावरती, कमर्शियल केला पक्ष. काही लोकांनी इथं पण हे केलं. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं. हे हे का झालं म्हणजे? हा विश्वास किंवा हे का नव्हतं? नाही, नाही. असं असतं, की एक जो इच्छुक असतो त्याच्या भावना खूप तीव्र असतात आणि मुख्यतः तो जो आक्रोश होता, तो जेव्हा कार्यकर्त्यांना कळलं, की आपण जागा 35 मागितल्यात आणि 15च जागा मिळायची शक्यता आहे. त्याच्यानंतरचा तो संताप होता लोकांचा आणि आमच्या पक्षामध्ये असं नाहीये, की उगाच कोणीतरी त्यांना फूस दिली किंवा असं काही आहे. त्यातल्या गैरसमज पण काही लोकांचे झालेले होते, आले होते ते आणि त्यातल्या काही लोकांची नावं तर तिकीटं दिली त्याच्या यादीत पण होती. पण त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं होतं, की तुमच्या तिकीटं नाहीयेत. तर हे कोणीतरी जे आहे सांगणारे, त्यांची जागा काय ते निवडणुकीनंतर तुम्हाला दिसेलच. म्हणजे अशा पद्धतीने गोंधळ माजवण्याचा तो प्रयत्न झाला होता. एक 8 ते 10 लोकं त्याला बळी पडले, निदर्शन वगैरे करणारे जे होते ते. पण त्यातल्या सुद्धा बहुतेक लोकांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं एक शिवसेनेच्या मध्ये कुठेतरी गोंधळ माजवून देणाऱ्या काही पक्षाबाहेरच्या पण अपप्रवृत्ती त्याच्यामध्ये होत्या का काय अशी पण मला शंका आहे.
पण दुसरं मला नेहमी असं वाटतं, की शिवसैनिक शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे, त्याच माणसाकडे जाऊन बोलणार ना. त्याच्यामुळे माझ्याकडे आले तर उलट मला असं वाटलं ठीक आहे. आता ते तो सगळा भाग मागं पडलाय. पण आपण ज्या संख्येने आता एकटेच लढत आहोत, तर खरोखर तेवढी ताकद आहे का? कारण म्हणजे मुरलीधर मोहोळ पण असं म्हटलेत, की "अरे 20-25 जागांसाठी चाललो होतो आणि मग एवढे फॉर्म भरलेत वगैरे." हे जे कमी लेखणं आहे किंवा भाजपचं जे काय काय म्हणायचं अति आत्मविश्वास आहे, ह्याच्याबद्दल काय आहे? म्हणजे तुम्हाला ते इतकं खिचगणित पण हे करत नाही का? अरे 15, 20, 25 जागा होत्या आणि मग 125 इतके फॉर्म वगैरे भरले. मला असं वाटतं, की माणसं फार लवकर स्वतःचे दिवस विसरतात, की ज्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये भूमिका होत होती किंवा आम्ही 2014 नंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेनी अ, सहभागी झालो आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याच्यात सुद्धा आमचे मंत्री होते आणि या मंत्र्यांच्यापैकी अनेक जण नंतर परत मंत्रिपदात होते, परत या मंत्रिपदात होते. तर कुठेतरी मनामध्ये आदरच नसेल किंवा जिव्हाळाच नसेल, तर अशा प्रकारची विधानं होऊ शकतात. पण मी ती विधानं अपरिपक्वपणाची म्हणून सोडून देत असते. कारण या लोकांच्यामुळे चांगलं काही फार घडत असतं असा भाग नाहीये. तर जे चांगलं घडलेलं आहे आत्तापर्यंत आणि पुढेही घडेल, तर ते जे लोकं भूमिका परिपक्व घेतात आणि कुठेतरी स्वतः समजून घेऊन पक्षाची भूमिका कोणाची आहे आणि व्यक्तिगत कोणाचा उन्माद आहे, याच्यामधला फरक करण्याचं सामर्थ्य सगळ्या मतदारात आहे असं मला वाटतं. पण ज्या पद्धतीनं अजित पवार जे आहेत, त्यांनी आता भाजपला पुण्यात काय पिंपरी चिंचवडमध्ये काय एक्सपोज करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सगळे पुरावे देऊनच आहेत का अर्थात त्यांना माहीत असतं अंडी पिल्ली कारण ते स्वतः होतेच तिथं. म्हणजे 25 वर्ष पिंपरी चिंचवडला ते पुण्यात. तर उदय सामंतांचं म्हणणं आलं, की आम्हाला टीका करायची गरजच नाही. आता आम्ही अजित पवार म्हणतील त्याला फक्त मम म्हणणार. तर असं का आहे? म्हणजे शिंदेंच्याच इन्स्ट्रक्शन्स आहेत, युती धर्म आपण पाळायचा आहे, आपण टीका करायची नाहीये. कारण मग तुम्ही एक प्रकारे सरेंडर केलं असं पण एक मेसेज जातो ना, की मला तुम्ही काहीच बोलत नाही. लोकांनी जर का आमच्या कोणीही किंवा तुम्ही सुद्धा ज्यावेळेला 2 वर्ष आता झाली सरकारमध्ये येऊन सुद्धा आता झाली वर्ष. जे कोणी विचित्र बेछूट असे आरोप करतात एकनाथजी शिंदे यांच्यावरती आणि आमच्यावरती, त्याचं कधीही उत्तर आम्ही अपशब्दांनी दिलेलं नाहीये. माननीय एकनाथजी शिंदे यांची ती कामाची संस्कृतीच आहे, की ते सारखं हे सांगतात, की आम्ही कामातून उत्तर देऊ. आम्ही शब्दांनी उत्तर देणार नाही. म्हणून त्यांनी स्वतः अपमान किंवा असं वैयक्तिक टीकेचा रोख जसं काही लोकं सकाळी-सकाळीच एक शिव्यांचं वारं सगळं हवेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोडून देतात किंवा निराधार आरोप करतात. उदाहरणार्थ सरकार पडेल हा आरोप गेले वर्षभर आम्ही ऐकत होतो. 62 आमदार बाहेर पडणार आहेत, 22 आमदार बाहेर पडणार आहेत. अशा पद्धतीच्या अफवा केल्या जातात. एखाद्या आमच्या आमदाराकडून छोटीशी गोष्ट झाली, चुकीची असेल प्रश्न नाही. पण त्या चुकीचा एवढा बोबाटा आणि त्यामुळे मराठीत जे म्हणे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं, तसं इतकं दुजाभावाची वागणूक होऊन सुद्धा मला तर वाटत नाही कधी एकनाथजी शिंदे यांनी कुणावरती असे वैयक्तिक आरोप केलेले आहेत. हां, आता जैन बोर्डिंगच्या संदर्भातली घटना असेल, की जी स्वतः यांनी रवींद्र दंगेकरांनी आवाज उठवला होता. तर त्या संदर्भात तर कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यावरती कोर्टाने शिक्कामोर्तब केलेले आहे. अशा वेळेला जैन समाजाच्या भावनांशी जोडलं गेला पक्ष अप्रत्यक्षरित्या. तर आम्ही ज्यावेळेला कसबा गणपतीला गेलो, तर आत्तापर्यंत कसबा गणपती, दगडू हलवाई गणपती इथे जाऊन सगळे लोकं आशीर्वाद घेतात. परंतु आम्ही त्या जैन मंदिरामध्ये पण गेलो आणि तिथे सुद्धा जय जिनेंद्र म्हणून आशीर्वाद घेतला तिथला आणि याच्यासाठी घेतला, की ज्या समाजांनी पुण्याला आणि महाराष्ट्राला सातत्याने साथ दिलेली आहे. तर अशा वेळेला सगळ्यांच्या भावनांचा पण आपण आदर केला पाहिजे. शेवटी असं आहे, की आपण आक्रमक भाषा वापरली. तर जिथे आरोप उदय सामंत म्हणाले त्याचा अर्थ काय आहे, की आमचा सकारात्मक सगळा प्रचार असेल. आम्ही विरोधाला विरोध जरी असला काही बाबतीत, तरी केवळ विरोधाचा अजेंडा लोकांच्यावरती थोपण्यापेक्षा, लोकांच्यावर तेवढंच ती चर्चा करण्यापेक्षा, यांनी धूळ फेकली म्हणून त्यांनी धूळ फेकली, तर आपल्याला दुराळाच ऐकायला मिळणार. पण दुसऱ्यांनी जरी धूळफेक केली, तरी आम्ही त्या ठिकाणी शांतपणाने आमचा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करणार, की आम्हाला शहरामध्ये काय-काय करायचं आणि म्हणून इथे मी तुम्हाला म्हणेन, की कालच आमचा जो वचननामा आलेला आहे. तेच विचारायचे की तुम्ही शब्द देताय तर तो शब्द काय आहे शिवसेनेचा पुणेकरांसाठी पुण्याचं एक वेगळी ओळख आहे सुसंस्कृत शहर आहे मला तर आवर्जून सांगितलं पाहिजे की टेकड्यांसाठी म्हणजे जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हा तुम्ही ठामपणे उभा राहिला होता आपण जनमत चाचणी पण घेतली होती की टेकड्या ज्या आहेत त्याच्यावरती बांधकामं होऊ नयेत आणि ती भूमिका तुमची कायम आहे हे फार महत्त्वाचं आहे हे सांगितलं पाहिजे कारण प्रदूषणाचा पर्यावरणाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे जो सगळ्यांच्या अजेंड्यावरती नाही आहे पण अजून काय आहे भयमुक्त पुणे वगैरे हे काय आहे अजून आम्ही जवळ-जवळ 22 मुद्दे 23 मुद्दे याच्यात घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे
वाहतूक कोंडीपासून मुक्तता आणि त्याच्यासाठी म्हणून एक एकात्मिक आराखडा गरजेचा आहे, की वेगवेगळ्या आपण म्हणतो, की असा तो आराखडा असला पाहिजे. पण आत्ता पुणे महानगरपालिका, पोलीस, आर-टी-ओ त्याचबरोबर बाकीच्या यंत्रणा, मेट्रो आहेत, रेल्वे आहेत, यांच्याबरोबर काही एकात्मिक आराखड्यावरती काही फार मांडणी झालेली नाही आहे, अंमलबजावणी झालेली नाही आहे. दुसरं म्हणजे पुण्यामध्ये अनेक ठिकाणून फंड येतो. म्हणजे केंद्राकडून येतो, रेल्वेजकडून येतो, मेट्रोकडून येतो, अनेक इंडस्ट्रीजकडून येतो. पण या सगळ्यासाठी म्हणून एक विकास परिषद तयार करायची, डेव्हलपमेंट काउन्सिल आणि त्याच्यामध्ये आपल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बरोबरच बाकी समाजातले सुद्धा काही घटक, मग वैज्ञानिक असतील, संशोधक असतील, अशांना घेऊन त्या आराखड्यात पारदर्शीपणा आणायचा प्रयत्न आहे. म्हणजे कोणीतरी जादूगाराने स्वतःच्या खिशातून एक काढली पुंगी आणि आता ती वाजवली. या पद्धतीचे प्रकल्प येण्यापेक्षा पुणेकरांच्या सुसंस्कृत पद्धतीने विकासाचा आराखडा करणं हे एक आमचं भूमिका असणार आहे. दुसरं भयमुक्त पुण्यामध्ये बघा आपण पाहतोय, की विशेषतः आपण जसं जमिनीच्या गुंठ्यांचा भाव वाढला, त्याच्यानंतर आणि रस्ते वाढले. त्याच्यानंतर बेकायदेशीर आर्म्स, बेकायदेशीर शस्त्र याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्या ठराविक पक्षांमधल्या ठराविक लोकांच्यामध्ये आपण प्रमाण काढलं, तर 4-4 आणि 2 असं दिसेल. म्हणजे एका प्रमुख पक्षाकडे 4, दुसऱ्या प्रमुख पक्षाकडे 4 आणि उरलेले जे 2 आहेत, ते कुठेतरी तुरळक लोकं आपल्याला गुंडगिरी करताना दिसतील. त्यामुळे पैशातून सत्ता आणि सत्यातून आर्म्स, शस्त्र हा जो प्रकार झालाय, त्याच्यामध्ये भयमुक्त पुणे म्हणत असताना भयापासून मुक्ती म्हणताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी जसं ते महत्त्वाचं आहे, तसं ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचबरोबर बेछूटपणे वाहनं चालवायची दारू पिऊन. आता मध्यंतरी हिंजवडीला अपघात झाला, तर सकाळीच तो 9 वाजता दारू प्यायलेला माणूस होता. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शस्त्रांवरती नियंत्रण आणि चांगल्या प्रकारचं पोलिसिंग याच्यात मी छोटं उदाहरण देईन अद्वैत, की मध्यंतरी जवळजवळ 300 स्पॉट्स असे पोलिसांनी दाखल केले होते, की जिथे अंधार आहे. मग त्याच्यावर मी पत्र लिहिलं होतं, की पोलिसांना आणखीन महानगरपालिकेला, की तिथे तुम्ही सर्च लाईट आणि प्रखर उजेड लावा. तर दोघांचंही मला नंतर पत्र आलं महानगरपालिकेकडून, की त्यांनी तसे लाईट बसवलेले आहेत. म्हणजे मी एक विधान परिषदेतली आमदार आहे, तरी सुद्धा जे करू शकते, तर महानगरपालिकेमध्ये आमचे जास्त नगरसेवक आले, आम्हाला बहुमत मिळालं, तर भयमुक्त पुण्यासाठी काम करता येऊ शकेल. याखेरीज मोठ्या शहरांचा प्रश्न आहे झोपडपट्ट्याचा. भयमुक्त पुणे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण. आता गुन्हेगारांचं राजकारण सुरू झालंय आणि त्याच्यामध्ये त्यांची पण घराणेशाही आली आहे. म्हणजे निर्लज्जपणे तुरुंगात असलेल्या महिलांना तिकीट दिलं जातंय. त्यांना उतरवलं जातंय आणि काय म्हणजे अंधेकर असेल, मारणे असतील, या टोळ्या आहेत म्हणजे यांना तिकीट दिलं जातंय आणि याचं समर्थन पण केलं जातंय. तुमच्या लक्षात असेल, तुम्ही राजकारणात असता म्हणजे माध्यमात खूप बरेच दिवस आहात. तुमच्या लक्षात असेल, की ही कार्यपद्धती आहे. तुम्हाला आठवतं 2007-8च्या सुमारानंतर इलेक्शन जेव्हा होणार होती 12च्या आधीची, त्यावेळेला इलेक्शन सुरू झाल्याच एखाद्याला गोळी घालून भोसरीमध्ये मारण्यात आलं होतं. म्हणजे पहिल्यांदाच एक खून करून टाकला, की बाकीचे 100 लोकं मागे जातात. हा फक्त एका गुन्हेगाराचा प्रश्न नाहीये. बाकीचे जे कायदा न मोडता राजकारण करणारे लोक आहेत त्यांना दिलेला संदेश आहे, की आमच्याकडे असे लोक आहेत बघा तुम्ही. 3 खून झालेत. आणि त्याच्याबरोबर ते तर आहेतच आणि त्याचबरोबर अशा गुन्हेगारांना संरक्षण देणं, ही एक कार्यपद्धती आहे. हे काही म्हणजे अपघात नाही हा. हे वारंवार आम्ही बघतो या गोष्टी ज्या आहेत त्यात आज आपण बघतो मी आता उघड नाव घेते काय मांदकर कुटुंब. ते जे सापडले त्याच्यामध्ये त्याच्यात अँटी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकिंगचा विषय सापडला. मुलींना परदेशातल्या आणून तिथे वापरलं जात होतं. म्हणजे राजकारणातले प्रवक्ते पण, नेते पण करणारे लोक हे करणार असतील, तर आमचा आयोग तरी काय करणार? महिला पोलीस तरी काय करणार? कारण त्यांनाच हे देणारे लोक जर का महिला पोलिसांना सोलापूरच्या त्या भगिनीला जशा शिव्या मिळाल्या ऐकायला, तो जर का भूमिका असेल, तर ती मला असं वाटतं, की कुठेतरी आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, की आपण जे करतोय ते खरंच शाहू फुले आंबेडकरांचं आहे का एका बाजूला, असं मला वाटतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे, की झोपडपट्ट्यांमुळे आलेलं बकालीकरण. काय आहे, घरांचा प्रश्न खूप गंभीर झालाय. SRAला वेळ लागतो, म्हाडाची घरं कमी वेगाने होत आहेत. तर माननीय शिंदे साहेबांनी एक काल परवा वाक्य वापरलं, की थेट ॲक्शन घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या काळामध्ये घरं बांधणी झाली पाहिजे, ठराविक कालमर्यादेमध्ये आणि त्यामुळे 10 वर्षामध्ये पुणे झोपडपट्टी मुक्त करताना प्रत्येकाला घर 550 स्क्वेअर फुटाचं मिळावं ही आम्ही भूमिका घेतली आहे. आणि खरं तर पूर्वी ज्यावेळेला प्लॅनिंग कमिशन होतं म्हणजे मोदी साहेबांच्या काळात, त्यावेळेला त्यांची सूचना होती, की तुम्ही घर बांधणी करतानाच शहरात घरं बांधण्यापेक्षा शहराच्या जवळपासच्या गावात घरं बांधणी करा. जेणेकरून शहरावरती वाहतुकीचा ताण त्याची व्यवस्था जर का झाली थोडी, तर एक फायदा होईल, की तिथल्या ठिकाणी श्रमिक पण उपलब्ध होतील
आणि लोक त्या गावांमध्ये येऊ शकतील आणि राहू शकतील आणि तिथेच इंडस्ट्रीज पण काही प्रमाणात. तर आपल्याकडे झालं हिंजवडीत झालं की आय टी क्षेत्र वाढते. परंतु PMRDAला अजून वळण लावणं गरजेचं आहे की जे शिंदे साहेबच करू शकतात असं मला इथे सांगावंसं वाटतं. भयमुक्त पुण्यामध्ये अर्थातच महिला सुरक्षेचा मोठा विषय आहे. मला त्याकडे यायचं कारण लाडक्या बहिणी हा आपला USP राहिलेला आहे. म्हणजे काल पण शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणीच पराभव करतील. पण ह्याच्यामध्ये आता वाटेकरी पण आहेत. देवाभाऊ, अ, दादा हे पण म्हणतात की आम्ही सगळेच लाडके भाऊ आहोत. पण ठीक आहे, श्रेयवाद जरी बाजूला ठेवला तरी फक्त त्यांना ₹1500 देणं किंवा ₹3000 काय ते देणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित राहणार आहे का तुम्ही त्यांना अजून एम्पॉवर करणार आहात? याबद्दल मला सांगायचं आहे की महिलांचा सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार अशा प्रकारची भूमिका शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विधानसभेच्या आधी जेव्हा मांडलं होतं तर त्यावेळेला दामिनी पथकं असतील किंवा 112 नंबर मदतीसाठी असणं असेल, चाइल्डलाईनसाठी 1098 असेल, तर या सगळ्या सेवांच्या बरोबर भरोसा असेल ही सुद्धा एक संकल्पना पोलिसांची आहे. त्यांच्यासाठी गाड्या देण्याचं काम झालेलं आहे. स्मार्ट सिटीज या सेफ सिटीज असाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे. त्याचबरोबर बस आणि ST मध्ये महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून सुद्धा एका NGO बरोबर काम चाललेलं आहे. आणि ह्या ज्या महिला आहेत या विकासाचे दूत व्हाव्यात आणि त्यांनी विकास करण्यासाठी ठिकठिकाणी हळूहळू नेतृत्व करावं. 2 लाख महिला लखपती दीदी शहरात तयार व्हाव्यात जेणेकरून त्यांच्या उद्योगांना चालना मिळावी. आणि मला माझ्या दृष्टीने या महिलांना जो निधी मिळतोय त्याचा मुख्य फायदा काय? तर त्यांचा वाढलेला आत्मविश्वास. आज त्या सरकारी दवाखाना जाऊन दार ठोठवू शकतात. बँकेकडे जाऊ शकतात. त्यांनी जे छोटं-मोठं काम केलं त्याच्यामुळे मुलं त्यांची सुखी झालेली आहेत. मुलं-मुली दोघांना शिक्षण मिळतंय. मी तर खूप घरांमध्ये भेटले. तर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की डेंग्यू किंवा अशा आजारात आम्हाला औषधं घ्यायला पैसे नव्हते. आम्ही 2-2 दिवसाची औषधं आणायचो. तर अशी औषधं आणायला सुद्धा आम्हाला सोय मिळाली. घरामध्ये भांडी-फुटकी असतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून. तर त्यामुळे मला असं वाटतं की जीवनाचा दर्जा बदलण्यासाठी याचा उपयोग झालेला आहे. गेम चेंजर तर ठरलेले आहे. टीका पण होती त्याची कारण कॅश फॉर वोट तुम्ही एक प्रकारे लाच देता अशी टीका होती. पण मला इथं 2 प्रश्न विचारायचे आहेत. 50% आरक्षण आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये. महिला 50%च्या जास्त पण तिकीट दिले गेलेले आहेत. पण ज्या महिला येत आहेत, त्यांचा दर्जा किंवा राजकारणाची समज वगैरे तुम्ही अनेक वर्ष बघताय. तुम्ही समाधानी आहात का? किंवा महिलांना अजून पण सत्तेमध्ये सुद्धा महिला बालकल्याण खाते द्यायचं, बळवण करायचं वगैरे काय बदल झालाय का? राजकारणातल्या ज्या महिला येत आहेत त्यातल्या सामान्य महिला ज्या येतात, कोणाच्याही आशीर्वादाशिवाय स्वतः, मग त्यांचं कुटुंब राजकारणात उभरतं कुटुंब असतं. फार मोठा वारसा नाहीये. अशा मी हजारो महिला पाहिल्या ठिकठिकाणी आणि ज्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं, की फक्त ग्रॅज्युएशन नाही, तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या पण स्त्रिया आहेत. MBA केलेल्या आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत आणि त्या स्वतःचं अस्तित्व शोधतायत राजकारणामध्ये. मला साधी गोष्ट वाटते, की सामान्य स्त्रियांचा जो अजेंडा आहे, तो जेवढा दृश्य होईल, जेवढे त्यांचे प्रश्न सक्षमपणे त्या मांडतील, तेवढा दबाव या स्त्रियांवर येऊन ते स्वीकारले जातील. आज काय होतंय, की आपण पैठणीचा इव्हेंट केला तर लोकं चांगलं म्हणतायत. पण महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत, याच्यासाठी उद्या कार्यक्रम घ्यायचा म्हटलं, तर 10 वेळेला बायकांना म्हणतात आम्हाला लोकं वेळ नाहीये. त्यामुळे आज असं आहे, की लाडकी सुनेचं संरक्षण ही पण महिला धोरणाची भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे. आणि हे जे सगळ्या स्त्रियांना ज्या अडचणी येत आहेत, त्याच्यामध्ये मला नाराजी कुठे आहे फक्त ज्या महिलांना काहीतरी पदं मिळतात, तर त्या महिला सुरक्षेचा प्रश्न सोडून बाकीच्या गोष्टींवरतीच जास्त ज्याच्यात श्रेय मिळेल, ज्याच्यात अपश्रेयाची शक्यता आहे तिथे त्या कुठेही जात नाहीत. तर श्रेय मिळेल. दुसरं ते काम कसं करायचं याचंही त्यांना प्रशिक्षण नाहीये. संवाद कौशल्य नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं, की मीडियात दिसलं की सामान्य बाईला जे वाटतं तेच, की मीडियात दिसलं की आपला तो न्याय मिळणार आहे. तर मुळात पोलिसांनाच निर्देश द्यायचं कारण काय? आपण पोलिसांची चूक असेल तर तो निर्देश जाहीर देता कामा नये. उलट तो त्यांना बोलावून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर चार्जशीट दाखल झाल्यावर केसमध्ये वॉच केला पाहिजे, की बाबा कशा प्रकारनी केस पुढे जाते. हे काम करायची क्षमता आणि इच्छा फार कमी लोकांना. आता जे काही महिला आयोगाचं काम असेल किंवा ज्या रणरागिणी आहेत वेगळ्या पक्षामध्ये, त्यांचं बघता हे कशामुळे होतं असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचं काम मी बघितलेलं आहे. पण आता म्हणजे मला तेही विचारायचं आहे, की तुम्हाला मर्यादा आल्यात का? कारण फलटणसारख्या वगैरे प्रकरणामध्ये टीका पण झाली तुमच्यावर, की तुम्ही गप्प आहात किंवा तुम्ही पोचलेले नाहीत. आणि या ज्या काही कोणी महिला आहेत, तर त्यांना ते वैचारिक पार्श्वभूमी, चळवळ हे नाही आहे बॅकग्राऊंड म्हणून असं होतंय? हे फलटणच्या बद्दल मी सांगेन, की मी आरोग्य विभाग आणखीन
तिथले पोलीस यांची एकत्र बैठक घेतली होती विधान भवनामध्ये आणि त्या एकत्र बैठकीत मी 2 त्यांना सूचना दिल्या होत्या, की तुम्ही रोज काय प्रगती झाली केसमध्ये याचं रोज बुलेटिन काढा. म्हणजे चुकीच्या बातम्या पसरणार नाहीत. आपण जसं जळगाव वासनाकांडाच्या वेळेला इथे पुणे पोलिसांनी केलं होतं. आणि दुसरं त्यांना सांगितलं, की एका महिला डॉक्टरच्या वाट्याला अशी हॅरेसमेंट आली, तर गेल्या 2-3 वर्षामध्ये विशाखा केसच्या किती केसेस तुमच्याकडे आल्या आणि त्याचा तुम्ही काय निपटारा केलाय? याचा तुम्ही मला अहवाल द्या. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं, की आमच्या जिल्हा स्तरावरती निपटारा करतो आम्ही आणि सिव्हिल सर्जनची पूर्ण जबाबदारी असते, की त्याच्यामध्ये त्या महिलेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. आणि अजून एक आरोग्य विभागाने सांगितलं, की पोस्टमॉर्टम करणाऱ्या अनेक महिला डॉक्टर तिथे येऊन गेलेल्या आहेत. हां, पण त्याच्यापैकी ही पहिलीच केस अशी झाली, की माझ्यावर दबाव येतो अशी तक्रार तिने केलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आणि विशेष म्हणजे पोलिसांनी पण मला सांगितलं, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्टमॉर्टम करणारे जसे पुरुष डॉक्टर असतात, तशा महिला डॉक्टरही असतात. पण कुठेही महिला पोलिसांकडून दबाव आल्याची तक्रार आली नाही. मग प्रश्न येतो, की फलटणमध्येच का झाली आता हे केस म्हणून आपल्याला स्पष्ट होईल. दुसरा तुम्ही इतरांचा प्रकार म्हटला तर मी असं म्हणेन, की त्यांची एक प्रत्येकजण ज्या पद्धतीने या इश्यूपर्यंत येऊन पोहोचले आहेत, त्याच्या एक प्रत्येकीचा वेगळा प्रवास असतो. परंतु संवाद कौशल्याबरोबर कायद्याची माहिती घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे केसचा सातत्याने न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणं, हे काम प्रत्येकीने केलं पाहिजे आणि स्वतःचे अहवाल जेव्हा पक्षाला देतात त्या स्वतःच्या ज्या पक्ष आमच्या पक्षातल्याही महिला असतील, तर त्यावेळेला त्यांनी या गोष्टींचा लेखाजोखा सुद्धा स्वतः मांडला पाहिजे, की आपण चार्जशीट दाखल केल्यावरती खरंच त्या मुलीच्या कुटुंबाच्या किती जणी संपर्कात असतो. माझं तर म्हणणं आहे, की या काम करणारे 100 महिला कार्यकर्ता असतील, तर त्यांनी 10-10 केसेसची जरी जबाबदारी घेतली, तरी आपल्याला दोषसिद्धीचं प्रमाण वाढलेलं दिसेल. तिथे आपण फक्त पोलिसांवर सोपवून कसं चालेल? तिथे आपल्याला कुठे ना कुठे महिलांच्या बरोबर संपर्क ठेवला पाहिजे. आणि आता मला असं वाटतं नवीन ज्या महिला येतील, तर त्यांना आपण एक थोडंसं नंतरच्या काळामध्ये एक प्रश्नावली करूया आणि दर महिन्यामध्ये महिला सुरक्षेवर त्यांनी काय केलं, याचं उत्तर जर का आपण थोडं मीडियावरती आणि त्यांना विचारायला लागलो, तर हळू आपल्याला फरक झालेला दिसेल. शेवटी एक प्रश्न विचारतो आणि आपण समारोप करूयात. तुमचा जो वैचारिक प्रवास आहे किंवा एकूणच राजकारणाचा प्रवास हा खूप वेगळा आहे. म्हणजे युक्रांद असेल, त्याच्यानंतर दलित पॅंथर असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, मग उद्धव ठाकरे, तुम्ही ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या आपण बघितल्या आणि आता शिंदे. तर हे सगळं करताना तुमची घुसमट होत नाही किंवा ही लवचिकता तुम्ही कशी दाखवली? नाही, एक तर पहिली गोष्ट मी युवक्रांती दलानंतर दलित पॅन्थरमध्ये मी कधीच नव्हते. मी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिक सॉरी रिपब्लिक. यांच्याबरोबर काम केलं आणि आता बघा, ते काम सोडून सुद्धा मला 30 वर्ष झाली आहेत. म्हणजे 98 पासून मी सातत्याने शिवसेनेतच आहे. त्याला आता 28 वर्ष झालेली आहेत. मी बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख यांनी जे मला 98 पासून ते 2011-12 पर्यंत जे मार्गदर्शन केलं 10-12 वर्षात, त्याच्यामधून मी एक कार्यपद्धती जी विकसित केली, त्याच्यामध्ये आपण दिलेल्या कामांची माहिती नेत्यांना देणं पक्षाच्या, त्यांनी जी पक्षाने कामं सोपवलेली ती स्वतः करणं आणि की आपल्याला जर का एखाद्याने सहकार्य दिलं नाही, तर त्यातून आपण संवादातून कसा मार्ग काढू हे बघणं, असं मी करते. त्याच्यामुळे माझी काही घुसमट वगैरे होत नाही. पण तुम्ही अनेक जण गेले, पण त्यांचं आश्चर्य वाटलं नाही. तुम्ही गेला त्याचं आश्चर्य वाटलं. त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, की तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? तुम्ही का जॉइन केलं? ते तुमचं आलेलं आहे समान नागरी कायदा किंवा दिघेंचं काम वगैरे. तरी पण ते का का तुमच्यावरती ही वेळ आली? हे तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर पहिलं म्हणजे जी वैचारिक भूमिका आहे त्याच्यामध्ये जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे अग्रक्रम ठरवले होते, त्या अग्रक्रमांवरती काम चाललेलं होतं आणि समान नागरी कायदा हे आमच्या पिढीमधल्या महिलांनी एक पाहिलेलं स्वप्न होतं मी असं म्हणेन, की जेंडर इक्वॅलिटीच्या भूमिकेतून समान नागरी कायदा. त्याखेरीज दुसरं म्हणजे मला कामाच्यामध्ये सातत्याने असं वाटतं, की कार्यकर्ते आणि नेते यांच्यात अंतर पडता कामा नये आणि स्वतः एकनाथजी शिंदे माझे सहकारी म्हणून खूप वर्ष आम्ही काम करत होतो. असं नाही की ते मला अनोळखी व्यक्ती होते. तर मी उपसभापती म्हणून काम करत असताना कुठल्याही गोष्टीत त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही किंवा कुठल्या गोष्टीत दबाव त्यांनी आणलेला नाही. मी जरी तिकडे काम करत होते त्यावेळेला आणि मग मला असं वाटलं, की आपल्याला जर का सामान्य महिलांसाठी आणि सामान्य लोकांसाठी काम करायचं असेल, तर या ठिकाणी आपल्याला काम करणं जास्त शक्य आहे. हा एक भाग वाटला आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं, की तुम्हीच त्या पक्षाला नकोसे आहात. त्याला आपण जिथे नकोसे असतो, त्या ठिकाणी थांबण्यापेक्षा जिथे आपल्याला कामाचा आणि आपला विचारांचा सन्मान होईल, त्या ठिकाणी आपण असणं चांगलं असं मला वाटतं. एक गाणं आहे हिंदीमध्ये अ, जब ताल्लुक बोझ बन जाए, तो उसको छोड़ना अच्छा. शेवटचा प्रश्न. अ, 2 भावांची युती झालेली आहे. मनोमिलन झालं, दिलजमाई झाली आणि राजकीय युती पण झाली.
तुमच्या म्हणजे तुम्हाला हा प्रश्न यासाठी त्याच्यावरती खूप प्रतिक्रिया आल्या. म्हणजे अगदी काही 2 शून्यांची बेरीज वगैरे अमुक-तमुक. पण खरं प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे, की काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल ठाकरे ब्रँडबद्दल? हे जे 2 भाऊ आलेले आहेत एकत्र आणि एकत्र राहण्यासाठी आलोय असंही म्हटलेलं आहे. आदित्य, अमित पुढची पिढी पण आता उतरली आहे. तुम्ही बघितलेलं म्हणजे आदित्यशी पण तुमचा संबंध होता, उद्धव ठाकरेंशी पण होता, राज ठाकरेंचं पण बघितलेलं आहे. ह्याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? ते मला एक असं वाटतं, की याचा परिणाम शिवसेनेवरती माननीय शिंदेसाहेब, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेवर काहीच होणार नाहीये. याचं कारण असं, की उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे हे विधानसभेच्या वेळेला आमच्या विरोधातच होते. तरी आमच्या जागा चांगल्या प्रकारे निवडून आलेल्या आहेत सगळीकडे. आता याचा परिणाम प्रत्यक्षात काय होईल? तर राजकारणामध्ये जर-तरला काही अर्थ नाहीये. मला असं वाटतं, की त्याचं उत्तर आपल्याला 16 तारखेला मिळेल. परंतु जो आमचा मतदार आहे, की जो ज्यांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे, ती मतपेढी पूर्ण चांगली असल्यामुळेच आम्हाला 80 जागा मिळून 60 जागा आमच्या विधानसभेला निवडून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे लोकांना आता भावनात्मक आवाहन आणि प्रत्यक्षात करणारं काम याच्यातला फरक चांगला कळलेला आहे. दुसरं मी जवळून काम केलेलं आहे. दोघांची कामाची शैली वेगवेगळी आहे. अशा वेळेला 2007 पासून ते 2026 पर्यंत 19 वर्ष या काळामध्ये शेकडो कार्यकर्ते एकमेकाशी लढता त्यांचं जे पानिपत झालं त्या कार्यकर्त्यांचं, त्यांची आठवण होऊन मला त्या सगळ्या समवयस्क, सहकारी, मित्र-मैत्रिणी, बरोबरचे लोकं, त्यांचं वाईट वाटतं, की 2 व्यक्तींच्यामुळे अशा पद्धतीने 19 वर्ष वाया जावी अशा फोर्सची. हे खरंच मला असं वाटतं आता एकत्र आले, पण मला असं वाटतं, की ते 13 टिकतील? आहे टिकेल? असं नाही म्हणता पण हे टिकतील का ही राजकीय युती आहे? झालंय असं वाटतं. उशीर झालाय पण टिकतील का? नाही, टिकेल? मला याच्यावर नाही सांगता येणार काही. याचं कारण असं आहे, की अलीकडे राजकारण इतकं अनपेक्षित झालंय, की 2 महिन्यांनी काय होणार आहे, आणि हे कोण कुणावर जाईल किंवा त्याच्यावरती राजकीय तज्ञही सांगू शकत नाहीत आणि भविष्यवेत्तेही सांगू शकत नाही आणि ते स्वतःही सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे जरी जर-तरचा असला, माहीत नाही आपल्याला या निवडणुकीच्या निकालानंतर न्यायालयाचा निकाल येणार आहे. तो काय असेल ह्याच्याबद्दल म्हणजे चिन्हाबद्दल किंवा पक्षाबद्दल. पण दुसरीकडं शतप्रतिशत भाजप, कुबड्या नकोत वगैरे असंही यायला लागलेलं आहे. कुठं भीती आहे? भाजप हा गिळणारा पक्ष आहे असं म्हटलं जातं मित्रपक्षांना सुद्धा आणि त्यामुळं कुठंतरी गरज संपल्यानंतर वापरा आणि फेका वगैरे. त्यामुळे ही कुठं भीती आहे तुम्हाला शिंदेंना? नाही, आम्हाला भीती वगैरे काही नाहीये. याचं कारण असं, की मन शुद्ध तुझं, तुला भीती आहे रे कोणाची. तसे आम्ही काम करतोय आणि आम्हाला असं वाटतं, की जी स्पेस आहे, सत्ताधारी पक्षातली जी स्पेस असते, ती पण आमच्याकडे आहे आणि विरोधी पक्षाची जी स्पेस असते, तीही आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे काम करणाऱ्याला राजकारणामध्ये कधी आपला समाज इतका परिपक्व आहे, की तो प्रेमाने अगदी कुरवाळून बरोबर घेतो आणि डोक्यावर घेतो. तसं एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जे काम करून दाखवलं, त्याच्यामधलं सगळ्यांना सांभाळून घेणं, माणुसकी दाखवणं, हे जे त्यांचे गुण आहेत आणि आमचे शिवसैनिक आहेत, त्या शिवसैनिकांचं सुद्धा जे काम प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे. तुम्ही बघा की जुन्नर, चाकण, आळंदी इथे सगळीकडे आम्हाला चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रात नगरपालिकांना यश मिळालं आणि जवळजवळ 47% पर्यंत आम्हाला चांगले मतं मिळाली. तर त्याच्यामुळे पुढे काय होईल याच्यापेक्षा आपण आपल्या कामावरती विश्वास ठेवला, तर त्या शर्यतीमध्ये कोण पुढे जातंय म्हणण्यापेक्षा शर्यत जिंकायच्या वेळेला आपण अधिक जोराने चालायचं आणि स्वतःची शक्ती स्वतःपाशी ठेवायची. हा जो आमचा नारा आहे त्यानुसार आमचं काम चाललंय. धन्यवाद नीलमताई तुम्ही मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि तपशीलवारपणे तुम्ही काय साधारणतः रणनीती आहे या महापालिका निवडणुकामध्ये आणि महिलांचे प्रश्न असतील, महिला आयोग असेल या सगळ्यावरती मोकळेपणाने व्यक्त झालात. बघूयात नुकत्याच नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे 2 नंबरला राहिले. आता महानगरपालिकांमध्ये तेच राहतो का? म्हणजे भाजप नंबर 1ला आणि शिंदे, अजित पवार. लाडक्या बहिणींचा जो परिणाम आहे तो याच्यामध्ये बघायला मिळतोय का? हे सगळंच बघितलं पाहिजे. पण तुम्हाला ही मुलाखत, ही चर्चा कशी वाटली? नीलमताईंनी केलेली मांडणी, त्यांनी दिलेली उत्तरं तुम्हाला पटली का? तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलबिड.